नमस्कार मंडळी, कसे आहात? नवरात्र कसं चालू आहे? येस, बरोबर. आज आहे नवरात्रातला 6वा दिवस आणि आपली 6वी माळ आणि आपल्या नात्यांच्या गुंफणीमधलं 6वं नातं. नातं तसं खूप स्पेशल आहे, कारण नातं आहे काकूचं. काकाच्या मागून ही आपल्या घरात येते, पण आपल्या घरात जणू साखर विरघळावी ना अशी विरघळून जाते. खरंच किती गोड नातं आहे हे. दुसऱ्याच्या एखाद्याच्या घरातनं आलेली मुलगी जेव्हा आपल्या घरात आपल्यातलीच असल्यासारखी वागते किंवा आपल्यापेक्षा तिला आपण वेगळं करूच शकत नाही, असं हे एक नातं, ते म्हणजे काकूचं. स्वतः काकू झाल्यानंतर हे समजतं. मला आठवतंय ना, माझ्या साखरपुड्यात माझी पुतणी बिचारी माझ्या मागे मागे काकू करत फिरत होती, पण माझ्या हे लक्षातच आलं नाही की अरे बापरे, आता आपल्यावरती हे काकू या नात्याची ऍडिशनल जबाबदारी पण असणार आहे. खरंच ती एक जबाबदारी आहे जी आनंदाने आयुष्यभर ह्या सगळ्या स्त्रिया मिरवत असतात. माझ्यासाठी हे नातं भयंकर स्पेशल आहे. का तर आई ऑफिसला जायची, कामाला जायची, त्याच्यामुळे अगदी शाळेत जाताना वेणी घालण्यापासून ते शाळेतून घरी आल्यानंतर शाळेत काय झालं हे सांगण्यापर्यंतचा एक बाउन्स बोर्ड होती, ती म्हणजे आमच्या घरात असलेली काकू. येस, हे असं नातं की जे आई इतकंच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात महत्वाचं आहे, कारण ते आई इतकंच आपल्याला प्रेम करतं, माया करतं, जीव लावतं. आणि हो, तुम्ही ज्या झोन मध्ये असाल ना, त्या झोन मधली ती तुमच्या नकळत होते. अगदी तुम्ही लहान असाल तर ती लहानगी होते, तुम्हाला काही अडचण आली तर ती तेवढीच मोठी होऊन तुमच्या बरोबरीने उभी राहते आणि तुम्ही जे काही कराल त्याच्यामधलं बरं काय वाईट काय हे तितक्याच हक्काने जी सांगते ती म्हणजे काकू. मग आजच्या या 6व्या दिवशी आपल्या समस्त काकू वर्गाला, तुमच्या आयुष्यात असलेल्या सगळ्या काकूंना एक खूप छान गोड मिठी मारूया आणि त्यांना सांगूया खूप खूप थँक्यू, कारण तुम्ही आहात म्हणूनच आज आम्ही आहोत आणि ही नाती सुद्धा टिकून आहेत. मग उद्याच्या एपिसोडची वाट बघूया. तोपर्यंत थँक्यू.